ज्या माऊलीने रेड्याच्या मुखातून वेद बोलविला त्याला वेद लागला. त्याला माहित होतं आपला संत, आपला परमात्मा, आपला ज्ञानोबा आता समाधी घेणार. म्हणून ज्ञानोबा आपला प्राण त्याग दिला आणि त्यात तुझी समाधी लागली. माऊली समाधीला जाताना स्वतः इंद्रायणीच्या डोळ्यात पाणी आलं. स्वतःला वाहन विसरून गेली, स्वतःला मंदावली. कारण नदीचं सार्थक हे समुद्राला मिळाले होतं, पण इंद्रायणी या नदीचं सार्थक माऊलींच्या चरणाने झालं. म्हणून माऊली म्हणतात आम्ही भूमीवरती येणार, पण कशा करिता? तर विठ्ठल परंतचं प्रेम मिळवण्याकरिता. म्हणून माऊली सांगतात की आम्ही तुम्ही भक्ती करा आणि तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. आपण आजूबाजूला पाहतो कोणताही जीव सहजासहजी जातो तर तो तडफडूनच जातो. तसं आपण 84 निर्लक्ष एवढं पूर्णपणे मनुष्य देहात आलो. मग या मनुष्य देहाचं सार्थक आपल्याला केलं पाहिजे. तसं आपण मनुष्य देहात आलोय, पण या मनुष्य देहाचं सार्थक कशात आहे? तर तो विटेवरती उभा असणारा विठ्ठलापर्यंतचे प्रेम मिळवण्याकरिता. पंढरीचे जावे सर्व सुख घ्यावे, कृपाते पाहावे विटेवरी. आपण पंढरपूरला का जातो? तर त्या विठ्ठलाचं प्रेम मिळवण्याकरिता. मनोमार्ग गेला तो तेथेची मुकीला, हरिपाठीस दिलावे लागतोची धन्य. मोक्षदायी ज्ञानेश्वर माऊली होते तेव्हा कोणाला का आले? तर निसर्गाला का आले. पण दुर्दैवाची गोष्ट आम्ही देवासारखी माणसं, पण आम्हाला ज्ञानेश्वर माऊली का आले नाही. मग कोण ज्ञानोबर आहे ज्यांनी जड भिंत चालवली ते ज्ञानोबर? कोण ज्ञानोबर आहे ज्यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली ते ज्ञानोबर? कोण ज्ञानोबर आहे ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला ते ज्ञानोबर? आज 750वा माऊलीचा समाधी सोड. आजही माऊली समाधीच येते आमच्याकडे. मग का माऊली सारखे समाधीला येत असतील? तर माऊली म्हणतात, संत म्हणतात की आम्ही या भूमीवरती सारखे जन्माले, सारखी समाधी घेऊ. त्याचं फक्त आणि फक्त एकच कारण, ते म्हणजे तो विटेवरती उभा असणारा विठ्ठल परमात्म्याचे प्रेम मिळवण्याकरिता. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणाशी, आलो याच कारणाशी, बोलिले देशी, बोलिले देशी. माऊली म्हणतात आम्ही भगवंताचं प्रेम घ्यायला येतात.